राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता मी चाललो डॉक्टरकडे, तर कामावर नाही चाललो मी। शनिवारची पण मी अर्ध्या दिवसात निघून आलो आणि आज पण मी डॉक्टरकडे चाललो आहे। त्या दिवशी तर नव्हतं गेलो, काल पण माझं डोकं दुखत होतं। मला बोलली नाही, मला अर्धं डोकं दुखतं एवढं हे आणि इथं असं। आता मी माझ्या आजीला सांगितलेलं मम्मीने, तर बोलतात की काय RSC म्हणून काय असतं तसं दुखतं, म्हणजे दिवसाची दुखतं। सूर्य उगवला ते दुखणार, तसं मग जास्त दुखणार आणि संध्याकाळची मग नाही दुखणार। मग तेव्हा डोकं बरं होतं। परत दुसऱ्या दिवशी सकाळची स्टार्ट होणार, हळूहळू तसा दिवस जास्त उगवत जाईल तर तसं ते जास्त दुखतं आणि तसं मावळत जाईल तर तसं डोकं कमी होत जातं। आता बघू काय होतं। तुम्ही चाललो आता डॉक्टरकडे, डॉक्टरला बोलू, डॉक्टरला पण हेच सांगायचं। त्याला पण समजते का नाही काय माहिती डॉक्टरला RSC म्हणजे काय असतं असे। तर निघूया आता डॉक्टरकडे जाऊन आलो, त्यांनी या गोळ्या दिल्या आणि गोळ्या तो असा सकाळ दुपार रात्री द्यायचा। पण मी बोललो फक्त सकाळची दुखतं, रात्रीची राहतं। आता बोलतो की ह्या गोळ्या फक्त सकाळची घे। आता बघू, 2 दिवस कामाला नाही गेलो, आपलं काय आपलं खाडे पण राहतात तर कसे पैसे पण कट होतात ना। एका दिवसाला मला इथे 500 रुपये येतात, 1000 रुपये इथंच बुडाले। आता मी झोपून उठलो आहे आणि माझ्या इथून बघू शकता बघा हे लागलेलं आहे। तर हा देशी उपाय आहे, आपली सुपारी घेतलेली आणि ती सुपारी लावलेली काय आणि सगळी बहिणींनी आणि मम्मीनी लावलेली काय आणि झोपलो। आता वाजलेत बघा किती, 1 वाजलेत। बोल, तुला व्हिडिओत यायचं आहे ना? हा मग डाळ कर इथं। आता जेवण झालं, आमच्या सगळ्यांचं पण जेवण झालेलं आहे। आणि हे बघा आज तर माझ्या बहिणीचा उपवास होता, इथं कशी देवपूजा केलेली आहे आणि इथं पप्पांनी लाईटिंग पण लावलेली आहे आतमधून। आता व्हिडिओ दिसते का, हे बघा व्हाईट कलरची लाईट आहे आणि ही मूर्ती मम्मीने आणलेली आहे विठ्ठल रुक्मिणीची। आणि बहीण व्हिडिओमध्ये येत नाही कारण समजा तुम्ही जरा डोक्याने जरा ती हे आहे, म्हणून ती व्हिडिओत यायला मागत नाही, म्हणून आम्ही तिला व्हिडिओत आणत नाही। मी आणत नाही पण तीच येत नाही, पण ती मला व्हिडिओत नाही घ्यायचं। तेव्हा तू फेमस होणार, तेव्हा मी तुझ्या व्हिडिओत येणार, तेव्हा माझे फॉलोवर वाढणार, असं बोलते ती। आता पण ती बाजूला बसली आहे, पण बोलते की नाही व्हिडिओत मला नाही आणायचं असं असं। आणि इथं मम्मी झोपली आहे आणि मी झोपणार इथं, कारण कामावरून घेतली मी सुट्टी, डोकं दुखतं ना म्हणून। आणि तरी पण माझे पैसे चालू आहेत असं मी नाही बोलणार, कारण सुट्ट्या लागतात। कुठल्याच कामात असं नसतं की सुट्टी घेतला पैसे भेटतात, सुट्ट्या लागतात। टोटल माझे 2 महिन्याचे खाडे झाले, ह्या महिन्यात 2 खाडे झाले तर 1000 रुपये कट होणार माझे। सुट्टी घेऊशी नाही वाटत, पण घ्यायला लागते सुट्टी, आजारपणात काय करणार। बघा पाऊस बिऊस पण चालू आहे बाहेर आणि इथं चिमण्या येतात, कारण इथं खायला ठेवलेलं आहे ना। आणि ही आमची गल्ली, आम्ही राहतो ती गल्ली ही आहे। तर मंडळी आता मी चाललोय दळण ठेवायला, या बघा। आणि एक साथ 2, एक गव्हाचं आहे आणि एक बाजरीचं आहे, हे बघा। आणि हे बघा त्या साईडला दिसते का नाही तुम्हाला आता काय माहिती। तर मी आजारी म्हणून घरी बसलोय, डोकं दुखाचं राहिलं तर आता म्हणलं मी बोली दळण ठेवून जाऊ दळण घेऊन येऊ। आणि आमच्या इथं पूर्ण पाऊस बिऊस पूर्ण झाला आहे, पूर्ण रोड बीड पूर्ण वल्ला झाला, म्हणजे समोरचा मैदान इथे ते पण तुम्हाला दाखवतो मी। पूर्ण वल्ल झालं आहे बघा, पूर्ण वल्ल, पाणी भरलं इथं, ते 60 पाणी मैदानातलंच पाणी खाली येतं इथून, बाकी काय नाही। काय स्टेजवरची थोडी पोरं खेळतायत, टाइमपास चालू आहे आपला बस। आणि आपली गाडी इकडं लावलेली आहे, दळण द्यायला आपला जायचं आहे तिकडं सरळ, दळण द्यायचं आपल्याला, बारीक दळण। आता आपण दळण दिले आणि त्यांना बोलायला लागतं दळण दिल्यावर की बारीक दळा करून, नाहीतर बारीक नाही दळत। मग चपाती भाकरी असेल ना कडक येतात, मग कडक आल्या मग खावत नाही, असा सीन आहे। मग त्यांना सांगायला लागतं की बारीक दळा करा, त्याच्याशिवाय ती लोकं बारीक नाही दळत। आणि आमच्या इथलं मंदिर अजून लाईटी नाही लावल्याच्या, दोन्ही साईडला लाईटी आहे, इथं पण लाईट आहेत, इथं पण लाईट आहे, इथं वर लाईट आहे, इथं लाईट आहे। आणि हे त्यांनी केलेलं आहे,
पर्सनल या माळ्यावाल्यांनी म्हणजे तसं तुम्ही आमचा जिना बघितला असं आमच्या इथं नाही केलेलं आहे. का? कारण ते आम्ही पर्सनल नाही केलेलं आहे. पण आमच्या त्या साईडचा जिना आहे, मधला जिना, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आता समोरच, तिथं त्यांनी पर्सनल केलं आहे. तसं आम्ही इथं काय पर्सनल नाही केलं आहे.